सन्माननीय आत्ताचे मुख्यमंत्री आणि मागचे उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळी अधिवेशनात जाहीर केला होता हा प्रोजेक्ट. त्यावेळी मी काही प्रश्न उपस्थित केले होते. आता कदाचित मंत्री महोदय त्याची उत्तरं तुमच्याकडून मिळणे मला अपेक्षित नाही, परंतु निदान हाऊसमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे. कारण की आता जो प्रोजेक्ट आपण LNT ला दिलेला आहे, LOI 2023 ला दिलेला आहे, तो पूर्ण होणार म्हणून आपण शेवटचं वाक्य आहे की लवकरात लवकर कार्यान्वित होईल. मला वाटत नाही किती दिवसात कार्यान्वित होईल, त्याची तारीख अजून स्पेसिफाय झालेली नाही. परंतु त्यात माझी एक विनंती अशी आहे की त्यामध्ये आपण जे प्रोजेक्टचं टेंडर काढलं, LNT ला जे मिळालं, त्यामध्ये कॉल व्हॉल्युम्स जे आहेत ते जे त्यांनी आकडेवारी जी दिलेली आहे ती 1523-24 ची आकडेवारी होती. 24-25 ची 1800, 25-26 ची 2200 ही कॉल्स दररोज येतील अशी अपेक्षा धरली होती. परंतु आज इथं जी आकडेवारी आपल्याकडून आलेली आहे त्याचा व्हॉल्यूम बघितला तर हे कॉल सेंटर कमी पडेल अशी माझी स्वतःची धारणा आहे. त्यामध्ये योग्य ते शासनानं करणं अभिप्रेत आहे. आणि ज्याचा उल्लेख मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केला की देशातला पारदर्शक प्रोजेक्ट व्हावा अशी सगळे राज्य माहिती मागायला लागले, चांगली गोष्ट आहे. माझी त्यातली विनंती एवढीच आहे की या सगळ्यामध्ये सोशल मीडिया इन्व्हेस्टिगेशन आणि अनालिसिस टूल्स असणार आहेत, CCTV अनालिसिस टूल असणार आहे, CDR अनालिसिस टूल्स आहेत, IPDR अनालिसिस, म्हणजे आज लोकेशन कुणाचं पाहिजे असेल तर त्याचं टूल यामध्ये उपलब्ध केलेला आहे. म्हणून हे जे आकडेवारी जे आकडा गेला 837 कोटीवर याचा आकडा गेला, याच्या मागचं कारण एवढंच होतं की प्रचंड सगळे टूल्स इथं घेतले जाणार आहेत. माझा त्यातला माझा दुसरा भाग असा, या टूल्सचा वापर स्नूपिंगसाठी येऊ नये याचे प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजेत आत्तापासून. कारण की आज आम्ही अधिकारी बदलत जातो, अधिकारी आज आमचे आहेत ते उद्या 3 वर्षानं तिथं नसतात. हे एक मोठं शस्त्र या राज्यामध्ये आम्ही तयार करायला लागलोय सायबर क्राईमच्या नावाखाली. चांगलं आहे, त्याचं स्वागत आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु जे टूल्स आम्ही यामधून घेणार आहोत त्याचा दुरुपयोग उद्याच्या भविष्यकाळात होणार नाही याची जबाबदारी देखील या माध्यमातून घेणं अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे. आता तुमची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, MH सायबरवर जाहिरात, डाटा अनालिसिस किंवा सर्चचे अनालिसिस, सायबर अनालिसिसची जाहिरात तुमची आली आहे. 5 तारखेपर्यंत शेवटची मुदत होती. तिथेही पगार चांगले दिले तरच लोक इथं येणार आहेत. कारण की सभापतीमध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये 5-5, 6-6 लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करत. आपण ते दिले तरच हे सगळं आपण करू शकणार आहे. आणि म्हणून माझा मूळ मुद्दा आहे, सायबर क्राईमसाठी आपण वापर कराच, परंतु त्याची एक आचारसंहिता दादा, नाही तर हे शस्त्र ज्याच्या हातात जाईल तो या राज्यातला मालक होईल, राज्यातल्या सगळ्या डाटाचा मालक होईल. उद्या कुणाला काही करायचं असलं तर याचा वापर गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची नियमावली ही आत्तापासूनच करावी की ज्याच्या करून आज आम्ही CDR कुणाचं मागायचं झालं तर किंवा आज टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृह सचिवांची परवानगी आपण घेतो. आणि म्हणून या सगळ्या विषयाची आज मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही, परंतु किमान याची दखल घेऊन याचा विचार शासनानं करावा अशी माझी अपेक्षा. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.